हॅलो, वेलकम टू देवांश स्टडी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊया. शरीरात पाण्याचा अंश पातळीपेक्षा कमी झाल्यास व्हेसोप्रेसिन संप्रेरक स्त्रवते. सोडियम हे शरीरातील आम्ल व क्षार याचे संतुलन राखते. प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. त्यानंतर चंद्रशेखर मर्यादा ही 1.4 पट आहे. खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा ही ॲस्ट्रॉसॅट ही आहे. लघु दूरदृष्टिदोष हायपरमेट्रोपिया, दूरदृष्टिदोष हायपोमेट्रोपिया याला म्हणतात. विचलन कोनात जास्त वारंवारता ही फ्रिक्वेन्सी ही जांभळ्या रंगाची असते तर कमी वारंवारता ही तांबड्या रंगाची असते आणि तरंग लांबी ही जास्त तांबड्या रंगाची असते तर कमी तरंग लांबी वेव्हलेंथ ही जांभळ्या रंगाची असते. त्यानंतर टेपवर्ममध्ये पचनक्रियेचा अभाव असतो. कडक कवचामध्ये दृढ ऊती आढळतात. हेपॅटायटिस बी हा लैंगिक संबंधामुळे किंवा दूषित सुईमुळे पसरतो. 1975 पासून देवीची लस ही दिली जात नाही. स्लीपिंग सिकनेस हा स्ट्रेपोनोसा या परजीवीमुळे होतो. तर काला आजार हा लेशमोनिया लुम्ब्रिकॉइड्समुळे होतो. मलेरिया तापामध्ये हिमोजाइन हा विषारी पदार्थ तयार होतो. तर ही बरीच प्रश्न मागील प्रश्नपत्रिका चेक केल्यानंतर तुम्हाला आढळून येतील. त्यानंतर तांबे या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे न्यूट्रोपोनिया हा रोग होतो. तर कोबाल्टच्या कमतरतेमुळे पंडुरोग होतो. मानवी शरीरामध्ये 24 खनिजे असतात. इटाई या रोगासाठी कारणीभूत प्रदूषक कॅडमियम हे आहे. मज्जासंस्था प्रदूषक शिसे. तर उत्पल दर्पण म्हणजेच काय तर बहिर्वक्र आरसा यालाच उत्पल दर्पण असे म्हणतात. त्यानंतर पिवळे शेवाळ म्हणजेच झांथोफायसी तर तपकिरी शेवाळ हे फिओफायसी. ब्लॅक मोल्डस हा म्युकोरेल्स वर्गीय वनस्पती ही म्युकोरेल्स वर्गीय वनस्पती आहे. तर निळे मोल्डस ही पेनिसिलिन. त्यानंतर ऑक्सिटोसिन हे पिट्युटरी ग्रंथीमध्ये स्त्रवते तर व्हेसोप्रेसिन हे किडनीमध्ये स्त्रवते. आंतरस्रावी व बाह्यस्रावी हे दोन्ही गुणधर्म दाखवणारी ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड. तर जलवाहिन्या व रसवाहिन्या ह्या टेरिडोफायटामध्ये असतात, ब्रायोफायटामध्ये नाही. तर त्यानंतर पुढील अशाच काही महत्त्वाच्या ट्रिक्स व प्रश्नासाठी देवांश स्टडी या चॅनलला फॉलो करा.